सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर दरवाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आज सर्वाधिक ₹98,300 प्रति तोळा इथपर्यंत भाव जाऊन पोहोचलेले आहेत. हे भाववाढीची नेमकं कारणं काय आहेत ते जाणून घेण्यासाठी या विषयातले तज्ञ चेतन राजापूरकर सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर, स्वागत आहे माय महानगरमध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे जे काही दर वाढत आहेत, नेमकी काय कारणं सांगता येतील यामागे? त्यामध्ये सर्वात मोठं कारण म्हणजे जे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जे अनिश्चितता आपण पाहायला मिळते. त्यामध्ये इराण अमेरिकाचा नव्याने सुरू झाला संघर्ष, टेरिफ वॉर, चीन आणि अमेरिका याचा टेरिफ वॉरचा जो संघर्ष उसळलेला आहे त्यातनं थेट परिणाम हा सोन्यावर होतो आहे आणि त्यामुळे सोन्याची मोठी भाववाढ होत आहे आणि अजूनसुद्धा होईल असं वाटतं आहे. पण मग यापूर्वी कधी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्याचं आपल्याला ज्ञात आहे का? 1992 साली देखील अशाच प्रकारे ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती होती त्यावेळेस अशा प्रकारे भाववाढ झाली होती आणि आजही त्याच प्रकारे भाववाढ होताना दिसते. पण मग या पुढील काळामध्ये सोन्याचे दर कुठपर्यंत पोहोचतील? कारण आताच लाख रुपयापर्यंत सोन्याचे दर गेलेले आहेत आणि या पुढील काळात आपला अभ्यास काय सांगतो? ज्या पद्धतीने आत्ता युद्धजन्य परिस्थिती आहे आणि ती पुढे तशीच कंटिन्यू राहिली तर साधारण अजूनही यामध्ये मोठी भाववाढ बघायला मिळते. यामध्ये आपण अजून पुढील 5 वर्षामध्ये साधारण 2 लाखापर्यंत सुद्धा सोनं जाऊ शकतं. म्हणजे पुढील काळात 2 लाखापर्यंत जाऊ शकतं. परंतु जानेवारीपासून म्हणजे जर मागील 3 महिन्याचा जर अभ्यास केला, तर किती पर्सेंटेजपर्यंत दरवाढ झाल्याचं आपण सांगाल? गेल्या 3 महिन्यामध्ये जवळपास 25% सोने भाववाढ झालेली आहे आणि गेल्या 1 वर्षाचं आपण जर पाहिलं तर साधारण 45% सोन्याने भाववाढी दाखवलेली आहे. पण मग ही यापूर्वीची सर्वाधिक भाववाढ म्हणता येईल, की यापूर्वी देखील अशा पद्धतीने? ही सर्वात मोठी भाववाढ आहे आणि जरी मोठी भाववाढ जरी असली तरीसुद्धा त्वरित भाव कमी होईल असं कुठली शक्यता वाटत नाही आहे. ही परिस्थिती अशी कायम राहिली तर याहून जास्त भाववाढ आपल्याला बघायला मिळू शकते. पण मग सोन्याच्या दरावर भूगर्भ हालचालींचा म्हणजे जसं युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये जो काही टेरिफ वॉर सुरू झालेला आहे, याचा परिणाम कितपत आपल्याला जाणवतो? निश्चितच ज्यावेळेस अनिश्चितता तयार होते, आता भूराजकीय ज्या हालचाली चालू आहे, त्यानंतर टेरिफ वॉर ह्या सर्वांचा ज्यावेळेस गुंतवणूक म्हणून आपण विचार करतो, त्यावेळेस एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून प्रत्येक गुंतवणूकदार हा सोन्याकडे वळालेला असतो. त्याचा थेट परिणाम हा सोन्याच्या भावावर होतो आणि सोन्याची भाववाढ होत असते. पण मग आपल्याकडे म्हणजे ही दरवाढ जेव्हापासून सुरू होते झालेली आहे गेल्या 3 महिन्यापासून, बाजारातील एकंदरीत अंदाज काय आहे? म्हणजे मागणी आहे तेवढी की आता मागणी कमी झाली आहे? आपला अंदाज काय सांग? थोडी मागणी कमी जरी झाली असली, पण नवीन गुंतवणूक त्यामध्ये वाढत आहे आणि गुंतवणूक म्हणून ग्राहकांचा एक विश्वास वाढत चालला आहे. कारण ज्यांनी यापूर्वी सोनं घेतलेलं आहे, प्रत्येक घरातल्या सोन्याची किंमत आज वाढलेली आहे. सर्व ग्राहक त्यामुळे आनंदीसुद्धा आहेत. पण मध्यंतरीच्या काळात एक चर्चा देखील होती की सोनं मोडण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ग्राहक आपल्या ज्वेलर्सकडे येत होते. तर अशी काही परिस्थिती होती. काय सांगाल त्यामागची नेमकी कारणं? यामध्ये एक अफवा म्हणता येईल किंवा एक चुकीचा सर्व्हे सोशल मीडियावर व्हायरल होत होता आणि अनेक ग्राहक यातनं घाबरून सोनं मोडीसाठी बाजारात आले होते. याचा परिणाम थोडाफार परिणाम सराफ व्यवसायात झाला. कारण अचानक सगळ्यांनी मोड केल्यामुळे आल्यामुळे थोडंसं आर्थिक कसरत प्रत्येक सराफाला करायला लागली. मात्र आम्ही प्रत्येक ग्राहकाला समजून सांगितलं की असं कुठल्याही प्रकारे अफवावर विश्वास ठेवू नका आणि त्याचा नक्कीच फायदा ग्राहकांना झाला. आज त्यानंतर बरीच मोठी भाववाढ बघायला मिळते. पण सर्वसामान्यांमध्ये असा एक समज आहे, की ही जी दरवाढ आहे, ही काही काळापुरती क्षणिक आहे. यानंतर पुन्हा पूर्वीसारखे दर म्हणजे तेवढ्या प्रमाणात कमी येतील, असं सर्वसामान्यांची एक भावना आहे. आपण काय सांगाल नेमकं? सध्याची परिस्थिती पाहता असं काही जाणवत नाही. कारण ज्या पद्धतीने युद्ध वाढत चाललं आहे, अनिश्चितता वाढत चाललेली आहे. त्यामुळे अलीकडे एक करेक्शन जरी आलं, तरी त्यातसुद्धा ग्राहकाने गुंतवणुकीसाठी एक संधी समजावी आणि त्यातसुद्धा सोनं खरेदी करावं. पण मग सोन्याला बॉन्डचे जे काही पर्याय दिलेले आहेत, ते कितपत सुरक्षित आहे आणि कितपत त्यामध्ये गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आपल्याला वाटतंय त्याच्यात? सॉवरेन बॉन्ड किंवा इतर जे डिजिटल आपण गोल्ड म्हणतो, यामध्ये मर्यादा असतात. म्हणजे जसं जेणेकरून की कॅश किंवा त्वरित ते आपण कॅश करू शकत नाही. त्याला वेळेच्या मर्यादा असतात, त्याला लॉकिंग पिरियड असतो. मात्र सोनं हे असं माध्यम आहे की 24 तास तुम्ही कधीही कॅश करू शकतात. त्यामुळे गुंतवणुकीमध्ये त्याचे फिजिकल गोल्डला पसंती केली जाते. शेवटचा प्रश्न, तुम्ही गुंतवणूकदारांना काय सल्ला द्याल ज्या पद्धतीनं हे दर वाढतायत आणि पुढे देखील वाढतील असा एक अंदाज सांगितला जातो, तर काय गुंतवणूकदारांसाठी आपला सल्ला असेल? प्रत्येक उतरण्यामध्ये म्हणजे प्रत्येक ज्या करेक्शन होण्यामध्ये त्या प्रत्येक याच्यामध्ये आपण खरेदी करायला हवी आणि जर आपल्याला कुठलं पुढे स्वप्नपूर्ती करायचं असेल, तर सोन्याशिवाय दुसरा पर्याय कुठलाही नाही गुंतवणुकीसाठी. तर प्रत्येक ग्राहकाने सोन्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. हे होते चेतन राजापूरकर, ज्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रातला अभ्यास आहे आणि ज्यांनी सांगितलं, की सोन्यातली गुंतवणूक जी आहे ती एक
शाश्वत गुंतवणूक आहे आणि हे दर जे आहेत ते यापुढील काळात देखील वाढण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.